नमस्कार, मी तानाजी कदम कुंभारी. सत्य न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. दरिबडची येथे दुरुग मुर्गी समाजासाठी मदतीचा हात, स्वेटर, साहित्य, शेडनेट व लाईट सुविधा उपलब्ध. दरिबडची तालुका जत येथे आज दुरुग मुर्गी समाजातील गरजू कुटुंबे व मुलांसाठी विविध स्वरूपाची मदत व साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. थंडी, अंधार आणि असुरक्षित निवाऱ्यामध्ये जीवन जगणाऱ्या कुटुंबासाठी हा उपक्रम माणुसकीची जिवंत अनुभूती देणारा ठरला. या कार्यक्रमात शिवछाया सेवाभावी संस्था दरिबडची यांच्या वतीने दुरुगमुर्गी समाजातील मुलांना स्वेटर व आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. उबदार कपडे मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला. त्यांना लक्ष द्यायचे. जे पालात राहणारे माणसं आहेत, छोटं समाज आहेत, त्यांच्यावर दुर्लक्ष आहे. मग आमच्या आमदारांचं लक्षच ते आहे. मोठ्यांना मदत करायची नाही, पहिली जी बारके समाज आहेत त्यांना मदत करायची. त्या आमदारांचं आमच्या धोरण आहे, त्या आमदारांच्या धोरणावर आम्ही चाललोय. जे गोपीचंद पडळकर साहेब आहेत त्यांच्यावरती त्यांचं लक्ष आहे. छोटे समाज, पालात राहणारे समाज आहेत, त्याचे बरेच समाज आहेत बारके त्यांच्यावर दुर्लक्ष आहेत आणि ते आम्ही उचललेलं आहे. सामाजिक जाणीवेतून पुढे येत श्रीमंत तांबे यांनी या समाजासाठी शेडनेट, ताडपत्री तसेच तात्काळ लाईट सुविधा उपलब्ध करून दिल्या. पावसापासून व थंडीपासून संरक्षण तसेच रात्रीच्या अंधारात प्रकाश मिळाल्याने कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात तातडीचा दिलासा मिळाला. या उपक्रमासाठी संजय वायफळकर यांनी कपडे खरेदीसाठी आर्थिक मदत केली. तसेच मोगली अँड ब्रदर्स जत जे आपल्याला घेता येत नाही पण देता आलं पाहिजे. प्रत्येकाचं स्वप्न आहे की मला काय त्याच्यातून मिळेल, मला काय त्याच्यातून मिळेल, किंवा काही गोष्टी असतील. जरी आपल्याकडे 100 रुपये असेल तर आपण इतर ठिकाणी खर्च करू, काही करू, पण ज्या गोरगरीब जनतेला खरंच यांच्याकडून कानटोपी, स्वेटर व कपडे, तर शिवम क्लॉथ स्टोअर्स जत यांच्याकडून कपडे व स्वेटर अशी मोलाची मदत मिळाली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमंत तांबे, दरेश्वर चौगले, सूर्यवंशी सर, विशाल माने, HR यंकू चव्हाण, रवींद्र वळसंग, शरद कांबळे सर, सुरेश पुजारी यांच्यासह अनेक मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थेचे सचिव अजित संधी यांनी यावेळी बोलताना सांगितले की दुरुगमुर्गी समाजातील कुटुंबांना केवळ मदत नव्हे तर सन्मानजनक सुरक्षित जीवनमान मिळावे यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय व व्यवस्थापन HR विशाल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रम भावनिक, सकारात्मक आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणाऱ्या वातावरणात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. नमस्कार.